नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 आपण 2023ची एसएससी बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। अभ्यासक्रम प्रथम सत्राचा 1 ते 5 प्रकरण, चौथं त्यामध्ये सेर नाही। पहिलं या ठिकाणी 2 चलातील रेषीय समीकरणे, दुसरं वर्ग समीकरण, तिसरं अंकगणिती सीडी, चौथं परीक्षेला ठेवलेलं नाही, पाचवं या ठिकाणी संभाव्यता। या अभ्यासक्रमावर आधारित आपण त्यातले प्रश्न आपण पाहू। प्रश्न पहिला अ आहे। ए पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। पहिला उपप्रश्न आहे 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज टिंबटिंब आहे। 3चा पाडा 5 पर्यंत 3, 6, 9, 12, 15 बेरीज केली। 3 आणि 6 9, 9, 18 आणि 12, 30 आणि 15, 45। अचूक पर्याय नंबर ए। निश्चयकाची किंमत काढा। 3, 2, 4, 5, 3 गुणिले 5, 5 त्रिक 15, वजा 4 दुनी 8, वजाबाकी करायची। प्रथम 5 आणि 3चाच गुणाकार, या गुणाकारातून 4 दुनी 8 गुणाकार 7 येणार, वजाबाकी 15 वजा 8 7। अचूक पर्याय बी। खालीलपैकी कोणत्या समीकरणांची मुळे 3 व 5 आहेत? अधिक 3 आणि अधिक 5 येण्यासाठी आपल्याला x वजा 3 आणि x वजा 5 बरोबर 0 यांचा गुणाकार घ्यावा लागेल। का तर x वजा 3 बरोबर 0, x बरोबर 3, x वजा 5 बरोबर 0, x बरोबर 5 आणि यांचा गुणाकार मग x वर्ग, स्थिर पद वजा 3 वजा 5 वजा 8x, स्थिर पदांचा गुणाकार वजा 3 गुणिले वजा 5, 5 त्रिक 15, त्यामुळे ते वर्ग समीकरण x वर्ग वजा 8x अधिक 15, x वर्ग वजा 8x अधिक 15। अचूक पर्याय नंबर 2 आहे बी। 2 नाणी एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश आहे, या ठिकाणी नंबर ऑफ पीस लिहायचा आहे। 2 नाणी एकाच वेळी फेकले असता HH, HT, TH आणि या ठिकाणी TT। 2 छापे किंवा पहिल्या नाण्यावर छाप, दुसऱ्या नाण्यावर काटा, त्यानंतर नंबर 3 पहिल्या नाण्याचा काटा असेल, दुसऱ्या नाण्याचा छाप असेल, दोन्ही काटे असतील। 1 2 3 4 नंबर ऑफ यस बरोबर 4 आहे। अचूक पर्याय सी। ओके, असा हा 4 गुणांचा प्रश्न। त्यानंतर बी आहे, त्यातला 4 गुणांचा प्रश्न। पहिला 8 गुणांचा, ए 4 गुणांचा, बी 4 गुणांचा। खालील उपप्रश्न सोडवा। त्यातला पहिला 15x अधिक 17y बरोबर 21 आणि अधिक 17x अधिक 15y बरोबर 11। तर x अधिक yची बेरीज, x अधिक yची किंमत काढायची। या ठिकाणी तिरकस सगुणक समान आहेत। पहा, इथं 17x च्या खाली लिहितो आणि इथं 15y बरोबर 11। 15 15 17 17, एकदा त्यांची बेरीज करायची। 17x आणि 15x 32x अधिक 17y अधिक 15y 32y बरोबर 21 आणि या ठिकाणी 11। 21 आणि 11 स्थिर पदांची बेरीज पण 32। प्रत्येक पदाला 32 ने भागलं, इथं x, इथं अधिक y, 32 ला 32 ने भागलं 1, x अधिक y बरोबर 1। ओके, 5 दुसरा आहे। खालील अंकगणिती सीडीतील पुढील 2 पदे शोधा। 5 12 19 20, 5 12 19 26। आता पहा, 5 आणि 7 12, 12 आणि 7 19, 19 आणि 7 26, 26 आणि 7 33 आणि 33 आणि 7 40। त्यामुळं ती अंकगणित सीडी 5 12 19 26 आणि पुढं 33 आणि 40 ही 2 पदं आपण मिळवली। ओके, जर नंबर ऑफ एस बरोबर 2 आणि पी ऑफ ए बरोबर 1 असेल तर पी ऑफ ए सूत्र आहे पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस। या ठिकाणी पी ऑफ ए काढण्यासाठी नंबर ऑफ ए 1 आहे आणि नंबर ऑफ एस 2 आहे, त्यामुळे 1/2 पी ऑफ ए बरोबर। ओके, अशा पद्धतीनं। आता प्रश्न दुसरा। खालील प्रश्न दुसरा ए, त्याच्यामध्ये 3 असतात, 2 सोडवायचे असतात। कृती पूर्ण करामध्ये प्रत्येक उपप्रश्नामध्ये 4 चौकटे असतात, प्रत्येकासाठी अर्धा गुण असतो। त्यातला पहिला आहे x अधिक y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा। x अधिक y बरोबर 3, या ठिकाणी x ची किंमत 3 ठेवली, तर इथं 3 येण्यासाठी y ची किंमत 0 ठेवली पाहिजे।
3 0 इथं उत्तर आहे 0. इथं 0 3 म्हणजे 0 इथं असणारच. असे काही उत्तर त्यातच असतात. आता एक्सची किंमत वायची किंमत 5 म्हणजे एक्स अधिक वायची किंमत 5 बरोबर 3. हे 5 पलीकडे गेले. 3 वजा 5 एक्स मिळाला वजा 2. त्यामुळे इथं वजा 2. ओके. आणि त्यामुळे इथं वजा 2 आणि 5 अशा पद्धतीनं 1 2 3 4 चौकटी. ओके. प्रत्येकी अर्धा गुण. त्यातला दुसरा आहे एक्स वर्ग अधिक 10 एक्स वजा 7 या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या प्रश्नात 4 गुण आपणास मिळतातच बरं का. इतके सोपे प्रश्न असतात. एक्स वर्ग अधिक 10 एक्स वजा 7 बरोबर 0 ची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक 6 एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 याच्याशी जर केली तर एची किंमत 1 बीची किंमत 10 सीची किंमत वजा 7 आहे. बी वर्ग वजा 400 सीची किंमत वजा 7 पहिली चौकट. बी वर्ग वजा 400ची किंमत म्हणजे या ठिकाणी विवेचक आहे तो बी वर्ग वजा 400. बी 10 10चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले सी वजा 7. इथं दुसरी चौकट आहे. 10चा वर्ग 100 आणि वजा वजा अधिक 7 चौक 28 अधिक 28 ही तिसरी चौकट आणि 100 आणि 28 128 चौथी चौकट. ओके. असा सोपा प्रश्न आहे. तिसरा खालील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. हा पुढील अभ्यासक्रमातला हे चौथं प्रकरण आपण घेतलेलं नाही. पुढं जाऊया. प्रश्न दुसऱ्यातला बी 8 गुणांचा एकूण 4 सोडवायचे असतात. प्रत्येकी 2 गुण असतात आणि त्यामध्ये 5 प्रश्न असतात. पैकी 4 सोडवायचे असतात. प्रत्येकी 2 गुण. म्हणजे प्रश्न दुसरा ए 4 गुणांचा आणि 8 12 गुणांचा. खालील एक समीकरणे सोडवा. एक्स अधिक वाय बरोबर 6 आणि एक्स वजा वाय बरोबर 4. याला आपण 1 म्हणूया, याला 2 म्हणूया. हे सोडवण्यासाठी आपल्याला अधिक वाय आणि वजा वाय कधी जातो? समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज केली तर समीकरण 1 व 2 2 यांची बेरीज करू. पुन्हा लिहायची. एक्स अधिक वाय बरोबर 6 एक्स वजा वाय बरोबर 4 2 एक्स बरोबर 6 4 10 2 एक्स 6 4 10 अधिक वायला वजा वाय गेले. एक्स बरोबर 2 पंचे 10 एक्सची किंमत 5 आली. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 आहे एक्स अधिक वाय बरोबर 6 एक्सची किंमत 5 आली. 5 अधिक वाय बरोबर 6 वाय बरोबर 6 अधिक 5 पलीकडे वजा 5 वाय बरोबर 1. त्यामुळे उकल आपल्याला मांडावी लागेल एक्स वाय शेवटी लिहायची. हे तर जागा आहे म्हणून लिहिलेलं आहे. एक्स वाय बरोबर एक्सची किंमत 5 आणि वायची किंमत 1 अशा पद्धतीने लिहायची. उकलीसाठी एक्स वाय बरोबर चिन्ह आणि मग गोल कंसात 5 आणि 1. दुसरा आहे खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. एक्स वर्ग अधिक 15 एक्स अधिक 54. 2 गुणांचा प्रश्न सोपा आहे. 54 त्याचे अवयव पाडायचे. ते कसे अवयव पाडायचे? 15 बेरीज आली पाहिजे. 9 सक्क 54. 15चे 54चे 2 अवयव 9 सक्क 54. 9 आणि 6ची निवड का केली तर 9 आणि 6 यांची बेरीज 15 येते. गुणाकार 54 येतो अधिक. ओके. त्यामुळं म्हणून चिन्ह करायचं. प्रत्येक पायरीला एक्स वर्ग 15 एक्स ऐवजी 9 एक्स अधिक 6 एक्स अधिक 54 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक एक्स निघतोय. एक्स अधिक 9. दुसऱ्या दोघातून सामायिक दुसऱ्या दोघासाठी सुद्धा एक्स अधिक 9 हा कंस येतोच. हा एक्स आहे इथला त्याचा सामायिक अधिक 6 बरोबर 0. 2 सामायिक कंस त्या बदलात 1 कंस एक्स अधिक 9 आणि एक्स अधिक 6 बाहेरचे बदल दुसऱ्या कंसात म्हणून चिन्ह करायचं. 2 कंसांचा गुणाकार 0 आहे. एकदा एक्स अधिक 9 बरोबर 0 म्हणून एक्स बरोबर वजा 9 किंवा एक्स अधिक 6 बरोबर 0 एक्स बरोबर वजा 6 म्हणून वजा 9 आणि वजा 6 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके.
पुढचा प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए बरोबर 8 आणि सामान्य फरक डी बरोबर 5 असेल तर ती अंकगणिती श्रेणी लिहा. पहिले पद T1 किंवा ए बरोबर दिलेलं आहे 8 आणि सामान्य फरक डी दिलेला आहे तो 5. त्यामुळं पहिलं पद 8, दुसरे पद ए अधिक डी, पहिले पद 8 आणि 5 13, तिसरे पद ए अधिक 2 डी, ए 8 आहेत, 2 गुणिले 5, 8 अधिक 2 पंचे 10 आणि 8 18, 8 आणि 5 13 आणि 5 18. चौथे पद ए अधिक 3 डी, ए 8 आहे, अधिक 3 गुणिले 5, 8 अधिक 5 त्रिक 15, 8 आणि 15 23. बस, म्हणून ती अंकगणिती श्रेणी. पहिलं पद 8 13 18 23 ... पुढं अधिक 5 करत जायचं. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या मित्रांच्यासाठी तो शेअर करा. स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा यातील उदाहरणं अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीनं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मग सरळ सेवा भरती असो, MPSC या सर्व स्पर्धा परीक्षा असो आणि इतर भरतीच्या इतर सर्व स्पर्धा परीक्षा असो कोणत्याही प्रकारच्या, यासाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. 10वीसाठी तयारी करण्यासाठी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी तयार ठेवा. कोणताही प्रश्न या पद्धतीवर विचारला आपली तयारी असणं गरजेचं आहे. धन्यवाद.